अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहर आयोजित खास गुढीपाडव्यानिमित्त भव्य प्रदर्शन आणि ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। 14 मार्च आणि 15 मार्च या दोन दिवसीय प्रदर्शन सर्वेश हॉल येथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ग्राहकांसाठी खुले आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी व त्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या अनुषंगाने नेहमीच प्रदर्शन भरवित असते। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे वर्षातून 5 वेळा हे प्रदर्शन भरवले जाते। सर्वच प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो। प्रदर्शन यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या 2 दिवसीय प्रदर्शनामध्ये पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। आपण सर्व पाहतो की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी जो लघु उद्योग आहे त्यांना त्यांचा माल विक्रीसाठी वाव मिळावा, त्यांचा माल विक्री व्हावा यासाठी एक छान उपक्रम घेतलेला आहे। मोदीजींचं जसं उद्योग निर्मितीसाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्याची छोटे उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काम करत आहेत त्यासाठी तसंच हा कार्यक्रम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा राबवत आहे। आपण पाहत असाल तर सगळे छोटे जे उद्योजक आहेत हे घरामध्ये बसून छोट्या ज्या वस्तू बनवतात त्यांना जे रस्त्यावर बसू शकत नाही, जे मध्यमवर्गीय आहेत, जे सगळे रस्त्यावर बसू शकत नाही, त्यांना आपला माल विक्रीसाठी एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अखिल भारतीय महासंघाने केलेलं आहे। त्यांचं मी खूप शुभेच्छा देतो आणि मी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे मी ग्वाही देतो की यापुढे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला यापेक्षाही मोठं व्यासपीठ कसं निर्माण करून करता येईल हे त्यांच्याकडे नाही प्रयत्न। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही आपण प्रदर्शन भरवलेलं आहे। गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडव्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या तिथं सगळ्या उपलब्ध आहेत। छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच प्रयत्न करतो। वर्षातून 5 प्रदर्शन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ भरवत असतो। त्याचबरोबर अमृत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांना या दोन्ही योजनांमधून जे कर्ज कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा ते कर्ज घेण्यासाठी फॉर्म यावर्षी आम्ही इथे उपलब्ध करून ठेवलेले आहे। त्याचबरोबर जी काय सहाय्य लागेल ते सुद्धा आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत। शिवाय आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मण व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवायचा आहे, तसंच उद्योगाला चालना द्यायची आहे, त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत। आणि अमृत संस्थेकडून मिळणारं कर्ज याचं व्याज जे आहे ते अमृत संस्था भरते। बँकेकडून कर्ज मिळतं, त्याचं व्याज अमृत संस्था भरते। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळाकडनं कर्ज मिळत नाही, त्याचं कर्ज व्याज परतावा मिळतो। या दोन्ही संस्थांकडनं आपण ब्राह्मण व्यावसायिकांचा फायदा करून देणार आहोत। आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच उद्योजकांच्या वाढीसाठी आणि व्यवसाय वाढीसाठी कटिबद्ध आहे। धन्यवाद। जय परशुराम। कोकणातले पदार्थ सगळे पोहा बिरकुंड, पोहा पापड, आता उन्हाळ्यासाठी कोकम सरबत, पन्ह, आवळा ज्यूस, लोणची आहेत, आंबा बर्फी आहे, पोळी, आंबा पोळी असे सगळे पदार्थ आपल्याकडे। तर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या याच्यामध्ये स्टॉलमध्ये सहभागी झाला होता। तुम्हाला हे प्रदर्शन कसं वाटलं आणि कसा रिस्पॉन्स मिळाला? मला तरी सर्वात जास्त चांगला रिस्पॉन्स जर कुठे मिळत असेल तर तो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ इथे मिळतो। आणि प्रत्येक वेळेला इथे स्टॉल लावतोच आणि आत्तापर्यंत खूप एक चांगला ग्राहक आमच्याशी जोडला गेलेला आहे। हे काय
आणि त्याचं बॅकग्राऊंड मी कोरलमध्ये केलं. त्याचे 3 ऑप्शन तुम्हाला देते पेंटचे. आणि तुम्ही जे पाहा असे भरपूर म्हणजे जवळजवळ 100 झालेले आहेत माझ्या कस्टमाइज. आणि खणामध्ये पण मी बाळंतपिढ्याला असं टिपिकल करण्यापेक्षा जेवढे स्किन केअर प्रोडक्ट आणि युनिसेक्स प्रोडक्ट आहेत सगळ्या जागेचे त्याचा बेस वापरलेला आहे. ॲज अ डिस्क क्रीम आहे. बाजरी चिवडा, ज्वारी चिवडा सगळे मिलेटचे प्रॉडक्ट आहेत. इन्स्टंट नूडल्स आहेत. मॅगी नूडल्स खातो आपण, पण त्याच्यात मैदा असतो, अजिनोमोटो असतो. त्याच्यात मैदा पण नाही, अजिनोमोटो पण नाही. ज्वारीचा आहे आणि भरपूर पौष्टिक आहे. नमस्कार, अनुजा रानडे. मी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कार्यकर्ती आहे आणि नाट्य विभागाचे अध्यक्ष आहे. आणि सकाळीच आम्ही आलो इथे कारण हे सगळं प्रदर्शन अरेंज करायचं, नंतर प्रदर्शनाचं उद्घाटन होईल या सगळ्यासाठी. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्यांची नोंदणी म्हणून साडी घेतली. सध्या प्राजक्ताची साडी खूपच ट्रेंडिंग आहे म्हणून ही घेतली. खूपच छान कमी रेटमध्ये, रिझनेबल रेटमध्ये मिळाली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप गर्दी होणार याची खात्री आहे. धन्यवाद. त्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या एक्झिबिशनमध्ये खाण्याचे पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधं, आमची इतर आयुर्वेदिक औषधं आहेत माझ्याकडे विकायला. गुलकंद, च्यवनप्राशपासून सगळं पाचक वगैरे. सांगलीला आमचा कारखाना आहे आणि इथे मटार करंजा, कोळाचे पोहे, नंतर कोल्या फेण्या, व्हाईट ढोकळा असं सगळं आणलेलं आहे विकायला नाश्त्यासाठी. संध्याकाळी परत वेगळे पदार्थ येणार आहेत. हाय, सो माझं नाव कांचन नानर आणि मी 2 स्टॉल लावलेले आहे. एक तर बाय प्रोफेशन मी फायनान्शियल सर्व्हिसेसवर काम करते. श्रेयायुक्त म्हणून माझा ब्रँड आहे आणि आम्ही म्युच्युअल फंडमध्ये डील करतो. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी आहे. स्टँडी बघू शकता. आणि खूप आवड आणि हौस या सगळ्यातून मी एक डेझर्ट नावाचं वेंचर सुरू केलं आहे. सो ह्याच्यामध्ये मी स्टफ चॉकलेट बनवते. ह्याच्या आतमध्ये जे जे तुम्हाला इथे जे फ्लेवर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कोणताच इसेन्स घातलेला नाही आहे. त्या सगळ्याच्या आतमध्ये त्याचं ॲक्च्युअल मटेरियल आहे. जसं की हे आमचं प्रीमियम प्रोडक्ट आहे ज्याच्यात रॉयल रोज आहे. म्हणजे ह्याच्या आत तुम्ही खाऊन बघितलं तर तुम्हाला ॲक्च्युअल गुलकंद किंवा ह्याच्यामध्ये क्लासिक पान आहे तर ह्याच्यात पानाचं मटेरियल आहे पण सुपारी नाही. म्हणजे जे आपण लहान बाळांनाही अगदी देऊ शकतो असं सगळं मटेरियल वापरून हे सगळे प्रोडक्ट्स केले. त्याच्यानंतर हे काही काही रुखवतासाठी बनवले होते. हे रिंग प्लॅटर आहे. एक टी सेट बनवला होता. त्याच्यानंतर हा चमचा आहे. बेसिकली लहान मुलं दूध प्यायला कंटाळा करतात. सो हा चमचा दुधात घालायचा, ढवळायचा आणि द्यायचा. सो हॉट चॉकलेट मिल्क तयार होईल. आणि काही लेडीजसाठी परफ्यूम आहे, लिपस्टिक आहे, रोजेस आहेत. या रोजेसचा मी बुके देते. आत्ता बुके ठेवला नाही आहे इथे, पण हा बुके मी ऑर्डर घेऊन बनवून थँक्यू. आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुढीपाडवा विशेष आयोजित प्रदर्शनात सोलक्राफ्ट बाय SFSचा हा स्टॉल लावला आहे. त्याच्यामध्ये आमचे वेगवेगळ्या प्रकारचे रिच मॅग्नेट्स आहेत. सरस्वतीची फ्रेम आहे, राजपुत्राचे मॅग्नेट आहे, आनंदी रसूचं टी होल्डर आहे आणि त्यातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नेल्ससुद्धा आहेत. तर आम्ही विनंती करतो की सगळ्यांनी आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या आणि जे काही प्रोडक्ट तुम्हाला आवडतील ते नक्की
रोस्टेड फ्राईड नाही, फ्राईड नाही आहे, काहीच नाही. एक एक आयटम्स आयुर्वेदिक औषधं सांगलीला कारखाना आहे, खाद्यपदार्थ मुलगी अजून घेऊन येते आहे. आणि इतरही काही प्रॉडक्ट्स आहेत आमची. ड्रायफ्रूट A2 मिल्क बार. आता ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगतो की ह्याच्यामध्ये A2 मिल्क पावडर, कोको, गूळ, साजूक तूप आणि शेल कॅल्शियम आणि ह्याच्यात काजू, बदाम, अक्रोड आहेत. ड्रायफ्रूट मिल्क नंतर फ्रूट्स अँड नट्स बारमध्ये क्रेनबेरी, चेरी, काजू आणि बदाम आहेत. आणि ह्याच्यामध्ये रॉयल मिल्कमध्ये काजू, बदाम, पिस्ते आणि जायफळ आणि वेलची यांनी याला स्वाद दिलेला आहे. नंतर पुढच्या 3 हेल्दी चॉकलेटमध्ये हे डायनॅमिक सोया नट्स आहेत. डायनॅमिक सोया नट्स, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड, कोको, गूळ, साजूक तूप, A2 मिल्क पावडर आणि काजू, बदाम, अक्रोड याची पावडर आहे याच्यामध्ये. ड्रायफ्रूट डिलाईट याचं नाव. दूध, मनुका, शेंगदाणे, खोबरं, डायनॅमिक सोया नट्स, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड, कोको, गूळ, साजूक तूप, A2 मिल्क पावडर. काजू आणि नारळ आणि डायनॅमिक सोया नट्स, शेल कॅल्शियम, फ्लॅक्सीड, कोको, गूळ, साजूक तूप, A2 मिल्क पावडर. किंवा वाघोबा सगळ्या असे 2 हे आहेत. त्यांना हे लहान आणि नाव गौरी आहे आणि मी एक आर्टिस्ट आहे. सो इथे तुम्ही बघू शकता मी जे पेंटिंग्स वगैरे केले तर त्याचे काही प्रोडक्ट्स आहेत. सो मी ॲक्रेलिक आणि वॉटर कलरमध्ये पेंटिंग्स करते आणि मी डिजिटली सुद्धा इलस्ट्रेशन्स करते. सो इथे माझे काही पेंटिंग्सचे प्रिंट्स आहेत. मग काही ब्रेसलेट्स मी बनवलेत, बीडेड ब्रेसलेट्स. आणि हे कीचेन्स आहेत ज्याच्यावरती माझं डिजिटल आर्ट मी प्रिंट करून घेते फ्लावर्सचं. सो बेसिकली बॉटॅनिकल आर्ट. आणि इथे माझे फ्रीज मॅग्नेट्स आहेत ज्याच्यावर माझं आर्टवर्क आहे. सो दीज आर मोस्टली लँडस्केप्स. आणि मागचं फुल सरफेस मॅग्नेट आहे. राजमाता ही येते म्हणून गुढीपाडवा स्पेशल. नमस्कार, मी प्रतिमा उदय वरगडे. माझं अमित एंटरप्राइजेस म्हणून बॅनर आहे. मी ट्रॅव्हलिंग बॅगा, पर्सेस वगैरे सगळं जवळजवळ 95 सालापासून बनवते. 93 सालापासून बनवते. हे बघा, प्रवासी बॅग आहे. ह्याला आम्ही डबल डेकर म्हणतो. 19 इंची आहे. तुम्हाला हवं त्या कलरमध्ये आम्ही करून देतो. आणि सगळं माझं मॅचिंग असतं. बघा, तिथं वरती ओले कपडे वगैरे ठेवायला आहे. इथे आहे, खाली प्लॅस्टिक आहे, वजनाला हलकी आहे. याच्यात नेव्ही ब्ल्यू कलर, मरून कलर, त्याचा हा दुसरा पॅटर्न आहे. याच्यात ही 19 इंची आहे, 17 इंची मिळते, 15 इंची मिळते. माझा नंबर आहे 9594016969, 9594027997.
आणि हे ट्रॉलीला अडकवले तर मागे पॅकेट केलेलं म्हणजे ट्रॉलीवर तुम्ही बॅग घेता तेव्हा ती पडत नाही याच्यात अडकवली ही एक सोय केली म्हणजे नवीन क्रिएशन माझं स्वतःच आहे.